नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. बघा, आपण घेऊन आलेलो आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर. आज तुमचं 8 नंबरचं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण घेत आहोत. ठीक आहे. येत्या पोलीस भरतीसाठी या वर्षी नवीन ज्या वॅकन्सी येणार आहे यासाठी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत हे लेक्चर असणार आहे. म्हणून लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, बेसिक पासूनचे सगळे क्वेश्चन आपण यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिलाच प्रश्न आहे, व्यवस्थित दिसतोय का बघा सगळ्यांनी, आणि आन्सर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आन्सर देऊ शकतात. फक्त सेशन बघायचं नाहीये तर लाईकही करायचंय आणि जास्तीत जास्त शेअरही करायचंय. बघा, डायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही. ज्याला डायबिटीस झालेली आहे त्याच्या शरीरामध्ये कोणता घटक नियंत्रणात राहत नाही. डायबिटीज म्हणजे काय की शर्करा अनियंत्रित होणे, शर्करेचं प्रमाण जास्त होणे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, पर्याय नंबर सी. ठीक आहे, समजलंय. डायबिटीसचे किती प्रकार असतात, टाईप फर्स्ट आणि टाईप सेकंड. ठीक आहे. टाईप फर्स्ट डायबिटीस कोणाला होते, 5 वर्षांच्या मुलांना, 5 वर्षांच्या आतील मुले. ठीक आहे. आणि टाईप सेकंड कोणाला होतं, ज्यांचं एज 40+ आहे त्यांना. लक्षात ठेवायचंय, स्वादुपिंड नामक ग्रंथी असते आपली, त्या स्वादुपिंड ग्रंथीमध्ये असतात बीटा पेशी. त्या बीटा पेशी काय सिक्रेट करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात. मग हे इन्सुलिन मुळातच कमी असेल तर टाईप फर्स्ट डायबिटीस होतो लहान मुलांमध्ये, आणि वयाच्या 40 वर्षानंतर जो होत असेल तर ती टाईप सेकंड डायबिटीस असते. ओके. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. आम्ल व आम्लारी, आम्ल व आम्लारी, ऍसिड अँड बेस या चॅप्टर मधला हा प्रश्न आहे. आन्सर द्यायचे सगळ्यांनी. ऍसिड अँड बेस आपण कालच्या लेक्चरलाही बघितलं होतं ना. आवळ्यामध्ये, संत्रीमध्ये, मोसंबीमध्ये, लिंबूमध्ये, यामध्ये जे काही लिंबूवर्गीय फळ आहे त्यामध्ये एकच तुम्हाला जीवनसत्व सापडेल, कॉमन आहे, किंवा त्याच्यातलं ऍसिड जे आहे ते कॉमन आहे. काही ए बी सी डी. ज्यांना माहिती आहे त्यांनी आन्सर केले तर चालणार आहे, ज्यांना नाही माहिती त्यांनी नोट डाऊन करून घ्यायचं. याचा आन्सर येणार आहे पर्याय नंबर सी. ठीक आहे. विटामिन सी, ऍस्कॉर्बिक ऍसिड. ठीक आहे. ऍस्कॉर्बिक ऍसिड काय आहे, रासायनिक नाव आहे. विटामिन सी हे कशात असतं, आवळ्यामध्ये असतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आम्ल विचारलं जाईल की संत्रीमध्ये, म्हणजे सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये, सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणतं ऍसिड असतं, तर ते असतं सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड. तर हे लिहून ठेवा, लक्षात ठेवायचंय. याच्यावर प्रश्न तुम्हाला बरेचसे विचारले जातात. ओके. चला पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत. रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी येतो. रातआंधळेपणा येणे म्हणजे काय की रात्रीच्या वेळी कमी दिसणे. ठीक आहे, ज्याला रातआंधळेपणा म्हटलं जातं. आणि हा जो आजार आहे सामान्यतः लहान मुलांमध्ये होतो. लहान मुले. ठीक आहे. कोणामध्ये हा आजार होतो, लहान मुलांमध्ये. मग कोणाच्या कमतरतेमुळे होतो, ब जीवनसत्व, अ जीवनसत्व, क आणि ड. चला पटकन आन्सर करायचं आहे. प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा फास्ट आणि सेशनला लाईक करायचंय. सॉरी, आन्सर काय येणार आहे, जीवनसत्व अ, पर्याय नंबर पहिला योग्य. जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे, रेटिनॉल. ठीक आहे. काय नाव आहे, रेटिनॉल. अ जीवनसत्व कशातून मिळतं तुम्हाला, सगळे आपले जे सलाड आहे त्याच्यातून, फळामधून, यातून तुम्हाला काय मिळतं, जीवनसत्व अ मिळतं. आता जीवनसत्व अ काय काम करतं, आपल्या शरीरामध्ये आपला जो डोळ्यांचा भाग आहे, जो फुगीर भाग आहे डोळ्यांचा, बघा हा जो तुम्हाला फुगीर भाग दिसतोय डोळ्यांचा, याला बोललं जातं कॉर्निया. काय बोलतो आपण याला, कॉर्निया. मग या कॉर्नियाच्या वाढीसाठी कोण हेल्प करत असतं, तर जीवनसत्व अ हेल्प करतं. तर ही कॉर्नियाची वाढ नाही झाली तर लहान मुलांमध्ये काय होतं, परिणामी लहान मुलांमध्ये होतो रातआंधळेपणा. लक्षात आलं. हा जो फुगीर भाग आहे याला कॉर्निया म्हणतात. हे मध्ये जे आहे याला काय म्हणतात, भिंग म्हणतात. इथे साईडला काय असते, इथे साईडला असते आयरिस. ठीक आहे. आणि इकडे काय असतात, चेतापेशी. काय असतात, चेतापेशी.
जे आपण जे बघत आहोत त्याचं ज्ञान आपल्या मेंदूपर्यंत व्हावं म्हणून चेतापेशी मेंदूकडे काय करतात, याचं ज्ञान घेऊन जातात किंवा हे जे तुम्ही बघत आहात ते काय आहे हे पोहोचवण्याचा मार्ग चेतापेशी असतात. समजलंय सर्वांना? ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो बेरी-बेरी. काय होणार आहे? बेरी-बेरी. आता ह्याचे 8 ग्रुप आहे. किती ग्रुप आहे? 8 ग्रुप आहे. सगळ्यांचे रासायनिक नाव करून ठेवायचे. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो स्कर्वी. ठीक आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो मुडदूस. हे लक्षात ठेवायचं. ई जीवनसत्वाची कमतरता असेल तर त्याच्या संभाव्य समजा तो ई जीवनसत्व नाहीये तर त्याच्या अभावी होणार आहे वांझपणा. ओके, लक्षात आलंय सर्वांना? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ह्याच्यामध्ये तुमचे 4-5 क्वेश्चन तयार होतील व्यवस्थित जर तुम्ही केले तर. ओके, पुढचा प्रश्न बघा. तंबाखूमध्ये आढळणारे काय सांगितलंय? अल्केनॉइड्स. हे डॅश डॅश आहे. तंबाखूमध्ये आढळणारे अल्केनॉइड्स म्हणजे विषारी घटक जो तंबाखूच्या पानामध्ये असतो. हा प्रश्न तुम्हाला दरवेळेस विचारला जातो. इम्पॉर्टंट आहे, PYQ आहे, पाठ करून ठेवायचा. काईल, क्युएनिन, एट्रोपिनिल, निकोटिनिल की ऍफेड्रिनिल? काय येईल आन्सर? चला, सेशन लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आन्सर येणार आहे पर्याय नंबर सी, निकोटीन. बघा, तंबाखूचे जे पानं आहेत, ठीक आहे, त्या पानांमध्ये हा विषारी द्रव्य असतो. हा विषारी द्रव्य आपल्या शरीराच्या चेतासंस्थेवर इफेक्ट करतो. ठीक आहे, त्याच्याने आपल्याला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो किंवा याच्याने ब्लड क्लॉटिंग सुद्धा होऊ शकते. म्हणून तंबाखू काय आहे? हानिकारक आहे. ओके, हा प्रश्न तुम्हाला आरोग्यशास्त्रातून विचारला जातो. पुढचा प्रश्न बघा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? काय सांगितलं? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. हा पण तुम्हाला येतो आरोग्यशास्त्रातून. कशातून आलाय प्रश्न? आरोग्यशास्त्र. बघा, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जीवशास्त्रातील आरोग्यशास्त्र या भागामध्ये विचारले जातात. जसं सामान्य विज्ञान बघत असताना आपण जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र तिघांचाही अभ्यास करतो. पण सगळ्यात जास्त पोलीस भरतीला प्रश्न कशावर येतात? आरोग्यशास्त्रावरती. ठीक आहे, आरोग्यशास्त्र आणि जीवशास्त्र याला व्यवस्थित करायचंय, त्यावरच जास्त प्रश्न येतात. ठीक आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? तर ही पुण्यामध्ये आहे. एवढं पाठ करून ठेवायचंय. आपली जी विषाणू संस्था आहे ती सुद्धा पुण्यामध्येच आहे. ठीक आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे असंही विचारलं गेलं तरी पुण्यामध्ये आहे. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपण आपल्या नवीन बॅच बद्दल जाणून घेणार आहोत. नवीन बॅच आता लवकरच आपण 2025 मधली ही पहिली बॅच लॉन्च करत आहोत. टिक्कर मराठीची ही 13 नंबरची बॅच आहे आणि 2025 मधली नवीन बॅच आहे. ठीक आहे, तर ही बॅच असणार आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी जे या वर्षी प्रॅक्टिस करायचा विचार करत आहे. या वर्षी त्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, है ना. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत अभ्यास करायचा आहे. तर त्यांनी टिक्कर मराठी सोबत यायचं आहे, टिक्कर मराठी सोबत मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि आपलं स्वप्न मिळवायचं आहे, पूर्ण करायचंय. आणि त्याच्यासाठीच आपण ही न्यू बॅच घेऊन येत आहोत. ही बॅच लवकरात लवकर तुमच्या समोर येणार आहे. फक्त बॅचला ऍडमिशन घेण्याची काय करायची आहे? पहिलेच तयारी करून ठेवायची आहे की आपल्याला टिक्कर मराठीची नवीन बॅच घ्यायची आहे. बॅचचं नाव काय असणार आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास डॅश डॅश रंगाचा प्रकाश मिळेल. इंद्रधनुष्यामध्ये जे सप्तरंग आहे ते जे एकत्र आले, ठीक आहे. आता जो प्रिझम आहे, प्रिझम जो आहे त्याच्यातून लाईट पास झाला, ठीक आहे. तर किती कलर मिळतात आपल्याला? एक लाईट आहे, तो पास झाल्यावरती आपल्याला 7 कलर मिळतात ना, 7 कलर मिळतात, बरोबर की नाही? किती कलर मिळतात? 7 कलर. सगळ्यात खाली असतो जांभळा कलर. सगळ्यात जास्त विचलन जांभळ्या कलरचं झालंय. सगळ्यात कमी विचलन लाल कलरचं झालेलं असतं, है ना. ताना पिहिनी पाजा, बरोबर. हे 7 कलर, 7 कलर एकत्र झाल्यावरती लाईटचा कलर कोणता आहे? व्हाईट. कोणता आहे? व्हाईट. म्हणजे हे जर सप्तरंग पुन्हा एकत्र झाले तर कलर कोणता मिळणार आहे? पांढरा. म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं? याला प्रकाशाचं काय म्हटलं जातं? अवस्थांतर आहे एक प्रकारचं. म्हणजे प्रकाश जसं की आपण अपस्करण, परावर्तन, विकिरण हे सर्व शिकतो त्याचाच एक भाग आहे. ठीक आहे, प्रकाशाच्या आपल्या अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हटलं जातं प्रकाशाचे? हे मला तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे. ओके, प्रकाशाच्या चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर बघा, आकाशाचा जो निळा कलर आहे तो प्रकाशाच्या कुठल्या क्रियेमुळे होतो? आकाशाचा जो निळा कलर आहे त्या प्रकाशाची कुठली क्रिया आहे जिच्यामुळे हा कलर प्राप्त होतो? तर प्रकाशाचं विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. जसं की सूर्याची जी प्रकाश आहे, सूर्यकिरणे जी आहे ती पृथ्वीवर पडतात. पृथ्वीवर छोटे छोटे पार्टिकल्स असतात, कण असतात.
त्याच्यावर तो प्रकाश पडल्यानंतर ते कण काय करतात, प्रकाशाला चौघ बाजूला काय करतात, ते प्रकाश चौघ बाजूला पसरवण्याचं काम करतात. आणि बारीक कणांवर जेव्हाही सूर्यप्रकाश पडतो तर त्याचं विकिरण हे निळ्या कलर मध्ये होतं. कशामध्ये होतं, निळ्या कलर मध्ये होतं. म्हणून आपल्या अवकाशाला निळा कलर आहे. नाहीतर अवकाशाला कलरच नसतात. बघा तुम्हाला दिवस मावळल्यानंतर, सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला दिसेल का प्रकाशाचा कलर? नाही दिसणार. म्हणजे बारीक कण ज्याच्यावर पडलेले असतात ते जे कण आहे ते निळा कलर काय करतात, पूर्ण पृथ्वीवर विखुरतात आणि त्याच्यामुळे अवकाशाला काय आहे, निळा कलर प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कुठे आढळतो? आता हा प्रश्न विचारला जातो, भौतिकशास्त्रातून. ठीक आहे, भौतिकशास्त्र. ठीक आहे, भौतिकशास्त्रामध्ये चॅप्टर आहे ध्वनी, त्यातून विचारला झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कुठे आढळतो? निर्वात पोकळी, पोलाद, पाणी, हवा. कशात असेल ध्वनीचा वेग? ध्वनी निर्माण होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर ध्वनी निर्माण होण्यासाठी आपल्याला माध्यमांची गरज असते. ठीक आहे, मग जिथे माध्यम आहे तिथे कंपने होणार आहे. कंपने म्हणजे व्हायब्रेशन. ठीक आहे, मग माध्यम कोणते कोणते आहे? पोलाद म्हणजे स्थायू माध्यम झालं, पाणी म्हणजे द्रव माध्यम आणि हवा म्हणजे वायू माध्यम. म्हणजे हे पूर्ण जे 3 तुम्हाला ऑप्शन दिले हे काय आहेत, माध्यम आहे. मग जिथे माध्यम असतं तिथे ध्वनी असतोच. ठीक आहे, मग तुम्हाला काय विचारलं, ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? तर तो सगळ्यात जास्त असतो पोलादामध्ये, म्हणजेच सॉलिड फॉर्म मध्ये. मग सॉलिड फॉर्मला काय बोलतात, स्थायू अवस्था. स्थायू अवस्थेत जास्त ध्वनी असतो, त्याच्यानंतर द्रव अवस्थेत आणि त्याच्यानंतर वायू अवस्थेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त असतो पोलादामध्ये, नंतर द्रव अवस्थेमध्ये, नंतर वायू अवस्थेमध्ये. निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रवेश करत नाही. ध्वनी तिथून काय केली जात नाही, वेग तिथून ध्वनीचा नाहीये किंवा तिथून ध्वनीची निर्मिती केली जात नाही, कारण निर्वात जागेमध्ये कुठलंही मीडियम नाहीये म्हणून तिथे व्हायब्रेशन म्हणजे कंपनी होत नाही. समजतंय सर्वांना व्यवस्थित? बघा, रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये जरी लेक्चर असेल तरी सुद्धा सगळ्यांनी सेशन लाईक करायचे आणि आन्सर देत राहायचे. ठीक आहे, तुमचे जे आन्सर आहे ते आम्ही नंतर बघत असतो की तुम्हाला कुठले आन्सर आले किंवा नाही आले किंवा काही चुकले तरी ते तुमच्या कमेंटद्वारे दिसत असतात. ठीक आहे, तर सगळ्यांनी सेशन लाईक करा बरं पटापट आणि लिंकला पण जास्तीत जास्त शेअर करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. आता कोरोना व्हायरस, ठीक आहे, तर कोरोना व्हायरस जो आहे तो कशाचं कुळ आहे? जीवाणू आहे, विषाणू आहे, परजीवी आहे का बुरशी आहे? सांगा बरं का, पटापट सांगा. आन्सर करायचे सगळ्यांनी. ज्यांना माहिती आहे त्यांनी ऑफलाईन कमेंट करून मला हे आन्सर सांगायचंय. कोरोना व्हायरस हे वास्तविक कशाचं कुळ आहे? आपण व्हायरस म्हणतोय ना, व्हायरसचा अर्थ काय होतो? विषाणू, म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य. मग कोरोना विषाणू आहे, व्हायरस म्हणजेच विषाणू, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. मग इथे पहिलेच त्यांनी व्हायरस दिलेला आहे, तर व्हायरसलाच काय म्हणतात मराठीत? विषाणू म्हणतात. तर कोरोना व्हायरस हा आरएनए विषाणूंचा गट आहे. विषाणू आरएनए विषाणूंचा गट आहे. ठीक आहे, परजीवी किंवा बुरशी आहे का? तो नाही, तर आरएनए विषाणूंचा गट आहे. ओके, देन पुढचा प्रश्न बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले गेले? हरित क्रांती, आता तुम्हाला हे जीके मध्येही येतं आणि काही प्रमाणात सायन्स मध्ये पण येईल. हरित क्रांतीचे जनक कोण, श्वेत क्रांतीचे जनक कोण? ठीक आहे, हे तुम्हाला भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेला विचारले जातात. हरित क्रांतीमध्ये कशाचं उत्पादन घेतलं जातं? तर हरित क्रांतीमध्ये अन्नधान्य उत्पादन घेतलं जातं, है ना. डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग. आता भारतीय हरित क्रांतीचे विचारलेलं आहे, जगातील हरित क्रांतीचे नाही. तर भारतीय हरित क्रांतीचे कोण आहे? डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ठीक आहे, समजले. आणि हरित क्रांतीचा अर्थ काय होतो? अन्नधान्य उत्पादन, अन्नधान्य उत्पादन. ठीक आहे, आणि जसं तुम्हाला विचारलं गेलं श्वेत क्रांती, श्वेत क्रांतीमध्ये दूध उत्पादन येणार. त्याच्यानंतर आहे रेशीम क्रांती, रेशीम क्रांती, रेशीम कशात घेतलं जातं. त्याच्यानंतर अजून दुसरा कुठली येणार आहे? सोनेरी क्रांती, निळी क्रांती, गुलाबी क्रांती. याच्यामध्ये कुठले उत्पादन घेतले जातात ते प्रत्येकाने सांगायचंय. रेशीमच उत्पादन केलं जातं, त्या क्रांतीचं नाव सांगा मला. ठीक आहे, रेशीम क्रांती नाही. जिथे रेशीमची उत्पादन केलं जातं
ते कोणत्या क्रांतीमध्ये मोडलं जातं? जसं हरित क्रांतीमध्ये अन्नधान्य उत्पादन होतं, श्वेत क्रांतीमध्ये दूध उत्पादन होतं, तसंच बाकीच्या क्रांती आणि त्याच्यासोबत त्याचे जनक हे तुमचं आजचं असेल होमवर्क. ओके. पुढचा प्रश्न बघा. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय? आता स्वयंपाकासाठी जे मीठ वापरलं जाईल त्याला काय म्हणणार? काय म्हणणार त्याला? चला तुम्हीच सांगायचं आहे. सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड. आता मी इथे सोडा म्हटलेला नाहीये. की कुकिंग पावडर जसं की आपण म्हणतो ना खाण्याचा सोडा किंवा धुण्याचा सोडा, कपडे धुण्याचा सोडा तसं म्हटलेलं नाहीये. मीठ विचारलेलं आहे. तर काय येईल आन्सर? भरपूर जणांचं इथे आन्सर चुकणार आहे. व्यवस्थित क्वेश्चन वाचला तरच आन्सर येईल तुम्हाला. तुम्ही जर क्वेश्चन व्यवस्थित वाचत नसेल तर आन्सर येणार नाही. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ सोडियम बायकार्बोनेट येईल का? सोडियम बायकार्बोनेटचा अर्थ काय होतो? कुकिंग सोडा. सोडियम कार्बोनेटचा अर्थ होतो वॉशिंग सोडा. पण मिठाबद्दल विचारलं आहे तर आन्सर येणार आहे सोडियम क्लोराईड NaCl. पर्याय नंबर 3 योग्य. लक्षात आलं? सोडियम क्लोराईड पर्याय नंबर 3 योग्य. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा. कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? ज्याला कलर ब्लाइंडनेस झालेला आहे, ठीक आहे, एखादी अशी व्यक्ती असेल ज्याला कलर ब्लाइंडनेस झालेला आहे, तर कोणत्या रंगामध्ये तो बदल नाही करू शकत किंवा कुठला रंग आहे ज्याच्यात तो फरक नाही करू शकत? पिवळा व हिरवा, काळा व निळा, लाल व हिरवा किंवा निळा व हिरवा. काय आन्सर येईल? चला सांगा पटकन. ऑफलाईन कमेंट मध्ये आन्सर द्यायचे आहे सगळ्यांनी. ठीक आहे. तुमच्या कमेंट आम्ही बघत असतो, त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचं आहे. सेशनला नुसतं बघायचं नाही तर सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअरही करायचंय. आन्सर येणार आहे लाल व हिरवा. पर्याय नंबर 3 योग्य. आणि कलर ब्लाइंडनेस हा अनुवांशिक डिसीज आहे. जेनेटिक अनुवांशिक. लक्षात राहील. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा पुढचा प्रश्न काय आहे? ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? आता आपल्याला जे आकाशामध्ये तारे लुकलुकताना दिसतात तर तुम्ही प्रकाशाची कोणती क्रिया किंवा प्रकाशाचं कोणतं अवस्था अंतर म्हणू शकतात त्याला? सांगा बरं. ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे स्फोट, ताऱ्यांची गती, ताऱ्यांचे प्रकाशाचे अवशोषण किंवा वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. काय म्हणू शकतो आपण? आता तारे जे आहेत त्याच्या लुकलुकण्यामागे कारण काय आहे? तर काय येईल आपलं आन्सर? वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. याचाच अर्थ काय होतो? प्रकाशाचे जे अपवर्तन आहे ते ताऱ्यांच्या लुकलुकण्यामागचे कारण आहे. जसं की 2 माध्यम आहे बघा. जेव्हाही प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलतो, याला काय म्हणतात? अपवर्तन म्हणतात. ठीक आहे. मग आता इथे एक पारदर्शी माध्यम आहे, इथे दुसरं पारदर्शी माध्यम आहे. समजा लाईट जर अशा डायरेक्शनने येत असेल तर नंतर लाईट आपली दिशा बदलून ह्या डायरेक्शनने जाईल. मग हे माध्यम कसं आहे? पारदर्शी आहे. म्हणून आपल्याला ताऱ्यांचं लुकलुकणं दिसतं. पुन्हा इथे माध्यम बदललं, पुन्हा लाईट बदलली, पुन्हा इथे माध्यम बदललं, पुन्हा लाईट बदलते. ठीक आहे. लाईटची जी दिशा आहे ती बदलणार आणि ह्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की तारे काय होत आहे? लुकलुकतायत. ठीक आहे. मग त्याच्या मागचं कारण काय आहे? अपवर्तनांक. ठीक आहे. प्रकाशाचे अपवर्तन हे त्याच्यामधलं मोठं कारण आहे. चला पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. सांगा बरं आन्सर काय येईल? वस्तूचे वजन कुठे जास्त असते? पृथ्वीच्या ध्रुवांवर असते, पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पृथ्वीच्या गर्भामध्ये, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. कुठे असणार आहे? तर वजन कशावरती डिपेंड करतं? तर वजन ग्रॅव्हिटीवर डिपेंड करत असतं. तुम्ही ज्या ग्रॅव्हिटेशन एरियामध्ये आहात त्याच्यानुसार तुमचं वजन असतं. तुम्ही पृथ्वीवर आहात तर पृथ्वीवर ग्रॅव्हिटी किती आहे त्यावर वजन डिपेंड आहे. जर चंद्रावर गेलो आपण तिथं ग्रॅव्हिटी कमी आहे तर तिथे वजन आपोआप कमी होतं. तर सगळ्यात जास्त वजन असतं पृथ्वीच्या ध्रुवावर. कुठे? पृथ्वीच्या ध्रुवावर. पर्याय नंबर 1
योग्य. आय थिंक हे आन्सर, हा क्वेश्चन आपण अगोदर पण घेतलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला लाईक करायचंय. चला पटापट लिंक शेअर करा बरं. चला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय डॅश डॅश इथे आहे. हा प्रश्न तुम्हाला भरपूर ठिकाणी विचारला गेलेला आहे. आरोग्य भरतीला विचारला गेला आहे, त्याच्यानंतर SSC ला, रेल्वेला सुद्धा विचारला गेलेला आहे आणि पोलीस भरतीला सुद्धा. म्हणजे काही असे क्वेश्चन आहे ते कॉमन असतात. सामान्य विज्ञानाचा गव्हर्नमेंटमध्ये जिथेही सिलेबस असेल तिथे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, कारण हे आरोग्यशास्त्रामध्ये येतं. ओके. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 योग्य. ठीक आहे. व्हायरोलॉजी सेंटर कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. विषाणूंच्या अभ्यासाला म्हटलं जातं व्हायरोलॉजी. रक्त विसरणाच्या अभ्यासाला अँजिओलॉजी, रक्ताच्या अभ्यासाला हिस्टोलॉजी. आपल्या चेतापेशींचा अभ्यास करायचा असेल तर त्याला काय म्हटलं जातं सांगा? चेतापेशींचा अभ्यास करायला काय म्हणतो? किडनीच्या अभ्यासाला नेफ्रोलॉजी. तसं चेतापेशींच्या अभ्यासाला काय म्हणतात हे सांगायचं आहे सगळ्यांनी मला. ठीक आहे. ऑफलाईन कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच. भेटूया पुन्हा. तोपर्यंत न चुकता न विसरता काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. पुन्हा भेटूया. सेशनला शेअर करून घ्यायचं आहे. सगळ्यांनी सेशनला लाईक करायचं आहे. जे चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी आता पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला आहे, जे नेहमी विचारतात काय मॅडम रोज लाईव्ह असतं का? तर त्यांच्यासाठी सांगते, त्यांनी एकदाच टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनल महाराष्ट्रात नंबर 1 ठरले आहे पोलीस भरतीसाठी. सो त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचंय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर इथे येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त लाईक सुद्धा करायचे आहेत. पुन्हा भेटूयाच. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.